जेव्हा तुम्ही 10 पर्यंत जाता तेव्हा तुम्हाला ते इथून फील व्हायला लागतं, म्हणजे हृदयातून यायला लागतं. जोपर्यंत तुम्ही 10 पर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला हा अभ्यास करावा लागणार आहे. तर याच्या आधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत की तुम्हाला वाटतं इथं जी काही निगेटिव्हिटी बसलेली आहे ती आधी घालवावी लागेल. त्याच्यानंतर जे काही चांगलं आपण इथं शिकणार आहोत ते आपल्या आतमध्ये जाणार आहे. तर या गोष्टीसाठी काय करायचं आहे, तर या गोष्टीसाठीही आपल्याजवळ उपाय आहे, आणि तो म्हणजे जे काही इथं विचार येतात क्लिअर जसे येतात तसे लिहून काढायचे. कुणाला जितकं निगेटिव्ह बोलायचं आहे, कुणाला काहीही बोलायचं असेल, जे मनात येतं ते लिहायचं, बारीक बारीक फाडून टाकायचं. एकतर डस्टबिनमध्ये टाका, जाळून टाका, किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करा. या तिन्हीतलं काहीही करू शकता. तर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दलची खूपच निगेटिव्हिटी असेल, काही असेल, मग ते रिलेशनशिप असेल, पैशाबद्दल असेल, किंवा कोणी काही बोललं तुम्हाला तर तेच अजून तुम्ही घेऊन बसला असेल, किंवा एखादी घटना तुमच्या आयुष्यात खराब घडली असेल तेच तुम्ही घेऊन बसलेला आहात, तर ते लिहायचं आहे आणि फाडून टाकायचं. जेव्हा आणि ही प्रोसेस एका दिवसाची नाही, हे पण हळूहळू होणार आहे. तुम्हाला याला हे जे काही तुम्ही लहान असल्यापासून 5-10 वर्षाचा असल्यापासून घेऊन आला असाल, म्हणजे 30-40 वर्ष आज त्या गोष्टींना झाली असेल, तर ते तुम्ही लगेच 3-4 दिवसात जावं अशी अपेक्षा करायची नाही. त्याला वेळ द्यायचा, आणि कोणतीही गोष्ट हळू होणं इम्पॉर्टंट आहे. ती फास्ट होणं चांगलं नसतंच. जितकं तुम्ही हळूहळू कराल, हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये फरक होत जाईल. 30-40 दिवस लागू दे, हळूहळू करायचा आहे. हा अभ्यास हळूहळू करायचा आहे. जे काही कन्सेप्ट मी इथं सांगते ते कन्सेप्ट क्लिअर करूनच त्या गोष्टी करायच्या आहेत. अच्छा, मॅमने हे सांगितलं आत्ता की लिहून फाडून टाका, पण का सांगितलं, हे का असं काम करतं का, ही जर शंका असेल तुमच्या मनामध्ये तर शंका घ्या, ठीक आहे, आत्ता अजून माहीत आहे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल म्हणून, पण प्रॅक्टिकल करा ही गोष्ट. जेव्हा तुम्ही ही गोष्ट प्रॅक्टिकल कराल तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. फक्त विचार करून ती गोष्ट होणार नाही, तिला प्रॅक्टिकलमध्ये आणणं इम्पॉर्टंट आहे. इथं जे काही आपण सांगतोय ते विचारांमध्ये आणायचं असेल, त्याला प्रॅक्टिकल पण आणायचं आहे आणि विचारांमध्ये पण आणायचं. तर जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते आधी लिहायचे आणि फाडून टाकायचे. हा ह्याचा बेस आहे. आणि याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी मूवी आहे सिक्रेट, ती सर्वांनी पाहायची आहे. इथं तुम्हाला ही काही जादू आहे, या गोष्टीला इथं जे काही मॅजिक म्हटलेलं आहे त्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का? जर इथं आज स्वतःला आपण सांगायचं आहे की हे जे काही मी शिकणार आहे, हे जे काही मी करण्यासाठी आज इथं आलेली आहे, त्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. क्लिअर सगळ्यांनी बोलायचं आहे, इथं हात ठेवायचा आहे, आणि मी या सेशनमधून जे काही शिकणार आहे त्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे, आणि जादूवरती माझा विश्वास आहे, मॅजिकवर माझा विश्वास आहे. हे क्लिअर तुम्ही बोलायचं आहे. जादूवर माझा विश्वास आहे. कारण विश्वास ही अशी गोष्ट आहे की आपण सर्वांवर करतो पण स्वतःवर नाही करत. कारण आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टी नवीन जे दिसेल त्याच्यावर विश्वास बसत असतो, कारण आपण त्या गोष्टीला लॉजिक लावत नसतो. त्या प्रत्येक गोष्टीवरती आपला विश्वास बसत असतो. जे काही होतंय, छान फुलपाखरू उडताना दिसलं तरी त्याला छान वाटतं, आपल्याला विश्वास बसतो, किती छान आहे हे, आपल्याला आनंद व्यक्त होतो त्या गोष्टीबद्दलचा. आणि हे जे लहानपणी आपण जे जगतो, जे आश्चर्य व्यक्त करतो, ते आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं ते आपलं कमी होत जातं.
कमी यासाठी होत जातं की आपण त्याला आपल्या इथून लॉजिक लावत जातो. हे का असं होतं का, हे का असं असतं का, काहीही सांगतो कोणी. हे जे काही आपण म्हणतो तेच आपण अट्रॅक्ट करत असतो. आणि तसंच जेव्हा इथून काही गोष्टी चालतात आणि त्या इथंपर्यंत गेलेल्या असतात, तर त्या पद्धतीने आपले ॲक्शन होत असते. आपलं आयुष्य हे आपलं सबकॉन्शियस माइंड घडवत असतं. सबकॉन्शियस माइंड म्हणजे जे आतील मन. एक बाहेरचं मन आणि एक आतलं मन, हे 2 मन आहेत आपल्याला. जे बाहेर बोलतो ते आपण आत बोलत नसतो, आणि आपण जे आत बोलतो ते आपल्यालाच कधी कधी त्याच्यावर विश्वास नसतो. तर आपण हे 2 पद्धतीने बोलत असतो. तर जे आत बोलत असतो किंवा इथं आतमध्ये जे बसलेलं असतं त्या पद्धतीने आपण ॲक्शन करत असतो. आणि मग तुम्ही कधी कधी म्हणता की हे माझ्या मनापासून झालं, तेव्हा मग मी हे करू शकले. का म्हणाले तुम्ही असं? तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी ते घेतलं आणि ते तुम्ही ॲक्शनमध्ये केलं, म्हणून तुमच्याकडनं ती ॲक्शन झाली. जर ते सबकॉन्शियस माइंडनी नसतं घेतलं तर ते तुम्ही कधीच करू शकत नाही. तर इथं सबकॉन्शियस माइंड आपलं काम करत असतं. आणि त्या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला हे सांगायचं आहे की तुला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. कारण आपल्याला माहीत आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड हे आपलं आयुष्य घडवणार आहोत. तर आपल्या आयुष्याचे शिल्पकार, आपल्या आयुष्याचे किमयागार आपण स्वतः आहोत. तर ते घडवायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला विचार करायचे आहेत पॉझिटिव्ह. आपल्याला काही निगेटिव्ह विचार आले तरी त्या मनाला सांगायचं आहे की अच्छा ठीक आहे, आले, ॲक्सेप्ट इट. ते जसे येतात तसे निघूनही जाणार आहेत. तुला काय करायचं आहे? तुला त्या गोष्टीबद्दल चांगलाच विचार करायचा. तर ह्या सबकॉन्शियस माइंडला, जे सबकॉन्शियस माइंड आपलं 2 वेळेस ॲक्टिव्ह असतं, ते असतं सकाळी उठल्याबरोबर 10-15 मिनटं आणि झोपण्याच्या आधी 10-15 मिनटं. तर त्यावेळेस त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी, विचार घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तो प्रयत्न आपण इथल्या या अभ्यासाने करणार आहोत. आणि ते प्रयत्न सुरुवातीला जाणून बुजून करायचे आहेत, पण नंतर ते सवयीमध्ये तुमच्या आले की तुम्हाला ते सहज होणार आहे. तुमचं तुम्हालाही कळणार नाही, अच्छा मी तर आज फक्त एक पॉझिटिव्ह गोष्ट करायचा विचार केला होता आणि आता मला 10 आठवायला लागल्या. ही जादू इथं घडणार आहे. जादू म्हणजे सरपटणारे प्राणी उडतानारे सरपटणारा, किंवा जे असं हे करून जादू दाखवतात, जादूगर, ती जादू नाही आहे ही. जादू म्हणजे काय की तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. आणि त्या गोष्टींना आपण इथं मॅजिक आणि जादू म्हणतो. आणि त्या घडतात जर तुमचा विश्वास असेल तर. त्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये जे मॅजिक घडणार आहे किंवा जे जादू होणार आहे त्याच्यावरती माझा विश्वास आहे, हे स्वतःला सांगायचं आहे आधी. ते आतमध्ये सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे. हे वाक्य तुम्ही आत्ता तर बोललेलाच आहात, पण रात्री झोपण्याच्या आधी हे वाक्य आज कंपल्सरी सगळ्यांनी बोलायचं आहे. आणि उद्या सकाळी उठल्याबरोबर, माझा जादूवर विश्वास आहे, माझा मॅजिकवर विश्वास आहे, माझा लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विश्वास आहे, माझा कृतज्ञतेच्या शक्तीवरती विश्वास आहे. हे स्वतःला आज आणि उद्या सकाळी सांगायचं आहे आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये हे फिक्स करायचं. हे जेव्हा तुम्ही फिक्स कराल तर याच्यानंतरचं जे काही मी सांगेन किंवा जे काही आपले अभ्यास होत जातील ते तुम्हाला सहज जाणार आहे. तिथं तुम्हाला जाणून बुजून किंवा फोर्सनी ते करायची गरज नाही लागणार आहे. ते सहजपणे होत जाणार आहेत. अच्छा, आज आपल्याला वरदान लिहायचे आहेत का? अच्छा ठीक आहे,
लगेच तुम्हाला एक आठवाल तर तुम्हाला सुरुवातीला 2-3 तर आपोआप आठवतील. अच्छा, आज रिलेशनशिपबद्दल आहे का, आज पैशाबद्दल आहे का, अच्छा ठीक आहे, मॅमने असं असं सांगितलेलं आहे, ठीक आहे, मला हे आरामात होतं आहे, सहज होतं आहे. ते आपोआप तुमच्याकडून होणार आहे. आणि त्यामुळे स्वतःला हे सांगायचं आहे की जादूवरती माझा विश्वास आहे आणि मी जादू अनुभवणार आहे. आणि इथं मग जेव्हा लेखिकेला हे सांगायचं आहे की जादूवरती विश्वास असेल तर तुम्हाला ती जादू दिसणार आहे. दुसरा यातला कन्सेप्ट हा आहे की जे सिक्रेटमध्ये त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन शोधून काढलं की ज्या गोष्टींचा तुम्ही विचार करता त्याच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. जिस चीज़ को शिद्दत से चाहोगे उस चीज़ को तुमसे मिलाने में पूरी कायनात लग जाती है. हे जे वाक्य आहे, हे कायनात म्हणजे काय, इथं हे पूर्ण सृष्टी, हे पूर्ण ब्रह्मांड, हे पूर्ण युनिवर्स. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी मनापासून तुमच्या ती गोष्ट येते की मला ती आयुष्यात पाहिजेच, तर आपोआप ब्रह्मांड त्यासाठी काम करायला सुरू करतं. मग ते ब्रह्मांड खाली येणार आहे का, डायरेक्ट युनिवर्स खाली येणार आहे का, नाही. तर तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये होतात आणि ती गोष्ट सहज होते. मी सहज म्हणते तर सहज व्हायला लागते. पण ती सहज होण्यासाठी त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत तुम्हाला काय व्यक्त करावं लागणार आहे, कृतज्ञता. तर कृतज्ञता ही अशी गोष्ट आहे की ज्याची इच्छा असेल त्याला विपुल प्रमाणात मिळेल आणि ज्याची इच्छा नाही त्याच्याकडे जे आहे